नमस्कार सर्वांना। आजच्या भागामध्ये आपण मिसलेनियस करंट अफेअर्सचा 12वा भाग अभ्यासतो। या अगोदर आपले 11 भाग झालेले आहेत। साधारणपणे 25 एक भाग होण्याची शक्यता आहे याची, पण याच्यामध्ये सर्वांगीण आपली तयारी होईल आणि त्याच्यानंतर मग कृषी वगैरे सगळे पटपट आपण संपवून घेऊयात। तर आज आपण काही MCQ, काही अहवाल आणि काही योजना आणि काही नेमणुका यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। मग सुरुवातीला याच्यामध्ये आपण रचना कशी केलेली आहे, काही अहवाल आणि काही योजना सविस्तरपणे अभ्यासून त्याच्या खालचे प्रश्न आणि नेमणुका ह्या ज्या आहेत किंवा योजना ज्या आहेत विविध राज्य सरकारच्या, त्यांचे मात्र आपण प्रश्नांच्या स्वरूपात रचना केली आहे आणि त्याच्या मार्फत आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत। मग सुरुवातीला काही नेमणुका आणि काही योजनांचे आपण काही प्रश्न पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण महत्त्वाच्या योजना आणि हे अहवाल अभ्यासाला सुरुवात करूयात लगेच आपण। आजचा आपला पहिला प्रश्न पहा। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली? अलीकडच्या कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणूक करण्यात आलेली खालीलपैकी कोणाची असं आपल्याला विचारतील पहा। क्रिस्टालिना जॉर्जिव्हा, शायनी विल्सन, कमल किशोर सोन, रुचिरा कंबोज यापैकी कोणाची नेमणूक झालेली आहे याचा जर तुम्ही विचार केला तर क्रिस्टालिना जॉर्जिया यांची नेमणूक झालेली आहे। क्रिस्टालिना जॉर्जिव्हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांची नेमणूक करण्यात आलेली हे लक्षामध्ये ठेवायचे। आता किती कालावधीसाठी यांची नेमणूक झाली याचा जर तुम्ही विचार केला तर 5 वर्ष या कालावधीसाठी यांची नेमणूक झालेली आहे। 5 वर्षासाठी यांची नेमणूक झालेली आहे। मग या क्रिस्टालिना जॉर्जिव्हा कोणत्या देशाच्या आहेत तर बल्गेरिया या देशाच्या, ते लक्षात ठेवायचं। बल्गेरिया आणखी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेशी या संबंधित होत्या का? हो, आणखी जागतिक बँकेशी त्या संबंधित होत्या। शिवाय युरोपियन कमिशनचे उपाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे। मग कोणाकोणाशी संबंधित आहेत पहा। जागतिक बँकेमध्ये हे काय म्हणून कार्यरत होत्या? जागतिक बँकेशी संबंधित आहेत म्हणजे काय म्हणून कार्यरत होत्या याचा जर तुम्ही विचार केला तर जागतिक बँक समूहाच्या मुख्य कार्यकारी म्हणून सुद्धा त्यांनी काम केलंय आणि जागतिक बँक समूहाच्या कार्यवाहक अध्यक्षा म्हणून सुद्धा त्यांनी काम केलंय आणि आपण म्हटल्याप्रमाणे युरोपियन कमिशनच्या उपाध्यक्षा म्हणून सुद्धा त्यांनी काम केलंय। युरोपियन कमिशनच्या उपाध्यक्षा म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे। अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर क्रिस्टालिना जॉर्जिव्हा 5 वर्षासाठी नेमणूक झाली आहे। बल्गेरिया या देशाच्या जागतिक बँकेमध्ये त्यांना कामाचा अनुभव आहे। जागतिक बँक समूहाच्या मुख्य कार्यकारी तसेच कार्यवाहक अध्यक्षा म्हणून सुद्धा त्यांनी जागतिक बँकेमध्ये काम केलंय। शिवाय आपण म्हटलं युरोपियन कमिशनचे उपाध्यक्षा म्हणून सुद्धा त्यांनी काम केले। तर अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांची नेमणूक झालेली हे लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या भारताच्या माजी खेळाडूची आशियाई ॲथलेटिक कमिशनच्या सदस्यपदी नेमणूक करण्यात आलेली? एक आपला माजी खेळाडू आहे भारतीय, तर ते खेळाडूची आशियाई ॲथलेटिक कमिशनच्या सदस्यपदी नेमणूक करण्यात आलेली कोण खेळाडू आहे याचा आपल्याला विचार करावा लागेल। ऑप्शन पहा, मिल्खा सिंग, अन्नू राणी, शायनी विल्सन, किरण पहल यापैकी कोणत्या भारताच्या माजी खेळाडूची आशियाई ॲथलेटिक कमिशनच्या सदस्यपदी कोठे नेमणूक करण्यात आली आहे हे सुरुवातीला लक्षात घ्या। आशियाई ॲथलेटिक कमिशनच्या सदस्यपदी नेमणूक झाली आहे। शायनी विल्सन यांची नेमणूक झाली आहे। लक्षात आलं, शायनी विल्सन यांची नेमणूक झाली। त्या कोण आहेत हे तुमच्या लक्षामध्ये येईल। कोणत्या कालावधीसाठी यांची नेमणूक झाली आहे तर 2024 ते 2028 या कालावधीसाठी नेमणूक झाली। एक फॅक्ट आपण आता पाहूयात। कोणत्या कालावधीसाठी नेमणूक? 2024 ते 2028 या कालावधीसाठी त्यांची नेमणूक झालेली आहे। म्हणजे 4 वर्षासाठी नियुक्तीचा कालावधी असेल हे आपल्या लक्षामध्ये येईल। लक्षात आलं। आता या शायनी विल्सन या माजी खेळाडू आहेत, मग त्यांनी कोणती चमकदार कामगिरी करून दाखवली एका देशासाठी? हो,
चमकदार कामगिरी करून दाखवली. 1986 मध्ये सेऊल या ठिकाणी आशियाई क्रीडा स्पर्धा भरलेली होती आणि आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये या शायनी विल्सन यांनी महिलांच्या 400 मीटर मध्ये रौप्य पदक जिंकला होता. 400 मीटर महिलांच्या 400 मीटर मध्ये यांनी रौप्य पदक जिंकलं होतं. कधी मी आपण म्हणतोय या माजी खेळाडू आहेत. मग कधी आणि कोणत्या स्पर्धेमध्ये आपण म्हटलं 1986च्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये या शायनी विल्सन यांनी 400 मीटर मध्ये रौप्य पदक प्राप्त केलेलं होतं. शिवाय यांनी आणखी काही कामगिरी केलेली, म्हणजे उदाहरणार्थ काय आपल्याला सांगता येईल तर जे ध्वजवाहक असतात तर भारतीय दलासाठी ध्वजवाहक म्हणून ह्या पहिल्या भारतीय महिला म्हणून ओळखल्या जातात. लक्षात आलं. यांनी काय केलं होतं 1992 मध्ये भारतीय ध्वजासाठी ध्वजवाहक बनलेल्या होत्या. अशा प्रकारे 1992 मध्ये भारतीय ध्वजासाठी ध्वजवाहक बनलेल्या पहिल्या भारतीय महिला म्हणून शायनी विल्सन यांना ओळखलं जातं. लक्षात आलं. यांना काही पुरस्कार पण मिळालेत. कोणकोणते पुरस्कार मिळालेत यांना अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे. महत्वाचा पुरस्कार मध्ये यांना कोणकोणते पुरस्कार मिळालेले आहेत? अर्जुन पुरस्कार आहे. शिवाय यांना पद्मश्री हा पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. पद्मश्री हा पुरस्कार सुद्धा मिळाला. अशा प्रकारे शायनी विल्सन या माझ्या खेळाडू आहेत आणि त्यांची आशियाई ॲथलेटिक कमिशनच्या सदस्यपदी नेमणूक करण्यात आलेली. ह्यांचा इतिहास आपण पाहिला की यांची जी नेमणूक झाली आहे या आशियाई ॲथलेटिक कमिशनच्या सदस्यपदी ती 4 वर्षासाठी 2024 ते 28 या कालावधीसाठी 400 मीटर मध्ये त्यांनी रौप्य पदक प्राप्त केलेलं होतं. कधी केलेलं होतं आपण म्हटलं आशियाई क्रीडा स्पर्धा झाली होती 1986 मध्ये, तर त्याच्यामध्ये त्यांनी 400 मीटर मध्ये रौप्य पदक मिळवलेलं होतं. शिवाय आपण म्हटलं भारतीय ध्वजवाहक म्हणून पहिल्या महिला म्हणून त्यांनी 1992 मध्ये काम केलेलं होतं. शिवाय त्यांना अर्जुन पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार हे सुद्धा प्राप्त झालेले आहेत. तशा प्रकारे या शायनी विल्सन यांच्याबद्दलचं हे आशियाई ॲथलेटिक कमिशनच्या सदस्यपदी त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. पुढे जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार खालीलपैकी कोणी स्वीकारलाय? कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणी स्वीकारलाय? राकेश मोहन जोशी, कमल किशोर सोन, विजया भारती यापैकी नाही. कोणी स्वीकारलेला आहे? कमल किशोर सोन यांनी स्वीकारलेला आहे. लक्षात आलं. कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे महासंचालक म्हणून अतिरिक्त कार्यभार कमल किशोर सोन यांनी स्वीकारलेला आहे. आता आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न पहा. भारतीय विदेशी व्यापार संस्थेच्या कुलगुरूपदी खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्यात आलेली? प्रवीण परदेशी, राकेश मोहन जोशी, रुचिरा कंबोज, लक्ष्मण सिंह देशपांडे. खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? कशासाठी पहा. भारतीय विदेशी व्यापार संस्थेच्या कुलगुरूपदी एकाची नेमणूक करण्यात आलेली. कोणाची नेमणूक असं जर तुम्हाला विचारलं तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं राकेश मोहन जोशी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. महत्वाचं आहे. भारतीय विदेशी व्यापार संस्थेच्या कुलगुरूपदी कोणाची नेमणूक झाली आहे? राकेश मोहन जोशी यांची नेमणूक झालेली आपल्याला दिसून येतं. पुढचा प्रश्न पहा. आईसलँडच्या राष्ट्राध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड झाली आहे? आता त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन आहेत. गोयेनी थोरलासियस जोहानेसेन, ओलाफोर रागनर ग्रिमसन, विग्दिस फिनबोगाडोटीर आणि हेला टॉम सडोटीर. महत्वाचं आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये काही राष्ट्राध्यक्षांच्या नेमणुका झाल्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर. जर आपल्याला प्रश्न विचारला तर हे माहिती असणं गरजेचं आहे. मग कोणाची नेमणूक झालेली याचा विचार केला तर आईसलँडच्या राष्ट्राध्यक्षपदी हेला टॉम सडोटीर यांची नेमणूक झालेली हे लक्षात ठेवायचं. आणि हे लक्षात ठेवत असताना त्यांचा राजकीय पक्ष कोणता आहे हे पण लक्षात ठेवा. यांचा राजकीय पक्ष आहे इंडिपेंडेंट. इंडिपेंडंट यांच्या राजकीय पक्षाचं नाव आहे इंडिपेंडंट. अशा प्रकारे आईसलँडच्या राष्ट्राध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली?
ह्याला टॉम सडोटी यांची नेमणूक झालेली आहे. राजकीय पक्ष कधी कधी विचारतात, माहिती असणं गरजेचं आहे. कोणत्या राजकीय पक्षाच्या त्या आहेत? तर इंडिपेंडंट या राजकीय पक्षाच्या आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊयात. खालीलपैकी कोणत्या संयुक्त राष्ट्रामधील भारताच्या पहिल्या महिला स्थायी प्रतिनिधी नुकत्याच निवृत्त झाल्या आहेत? कोण निवृत्त झाले? आणि म्हणताना म्हटलंय संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या पहिल्या महिला स्थायी प्रतिनिधी होत्या, त्या नुकत्याच निवृत्त झालेल्या आहेत. त्या कोण आहेत हे आपल्याला विचारलंय. ऑप्शन पहा. अपूर्व चंद्रा, रुचिरा कंबोज, गीता पांडे, श्रेष्ठा अहिर. कोण आहेत? तर रुचिरा कंबोज आहेत. रुचिरा कंबोज. खालीलपैकी रुचिरा कंबोज या संयुक्त राष्ट्रातील भारताच्या पहिल्या महिला स्थायी प्रतिनिधी होत्या, त्या आता निवृत्त झालेल्या आहेत, हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि त्यांची नेमणूक कधी झालेली होती? तर त्यांची नेमणूक 2022 मध्ये झाली होती आणि त्या आता निवृत्त झालेल्या आहेत. आणि या ठिकाणी महत्वाचं काय आहे? तर त्या संयुक्त राष्ट्रातील भारताच्या पहिल्या महिला स्थायी प्रतिनिधी होत्या, त्या आता निवृत्त झालेल्या आहेत. तर त्यांचं नाव काय हे आपल्याला विचारतील. रुचिरा कंबोज हे त्यांचं नाव आहे. आणि 1987च्या बॅचच्या त्या IFS अधिकारी सुद्धा आहेत. लक्षात आलं? यांनी अनेक कामं भूषवली. भूतानचं राजदूत म्हणून यांनी काम केलंय. शिवाय आपल्याला आणखी वेगवेगळ्या प्रकारे पाहिलं तर उच्चायुक्त म्हणून सुद्धा यांनी काम केलंय. दक्षिण आफ्रिकेमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून सुद्धा यांनी काम केलेलं आहे. तर हे जे पद आहे संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी, हे जे पद आहे हे पद भूषवणाऱ्या या रुचिरा कंबोज आतापर्यंतच्या पहिल्या आणि एकमेव महिला आहेत. आणि आता त्यांची निवृत्ती झाली आहे, मग ते आपल्याला विचारलं तर हे माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात आलं? आपण पुढे जाऊयात. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी हंगामी अध्यक्ष म्हणून 2 जून 2024 रोजमध्ये 2 जून 2024 मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आलेली? राधिका पाटील, विजया भारती सयानी, शबनम साठे, प्रतिभा त्रिपाठी. महत्वाचं, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली? यांच्यापैकी हंगामी अध्यक्ष आहेत. हे पण लक्षात ठेवा, हंगामी अध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली आहे. कोणाची नेमणूक झालेली आहे? त्याच्या ठिकाणी आपल्याला विजया भारती सयानी यांची नेमणूक झाली, हे लक्षात ठेवायचं. विजया भारती सयानी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी हंगामी अध्यक्ष म्हणून 2 जून 2024 ला विजया भारती सयानी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. लक्षात आलं? तर हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि 2 जून 2024 ला आपण म्हणतो. तर अशा प्रकारे हे आयोग महत्वाचा आहे आणि त्याचा अध्यक्ष जर आपल्याला विचारलं तर यांचं नाव आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? रोसिओ अब्रू, लीना अकोस्टा सीड, एनाबेल अकोस्टा इस्लास, क्लॉडिया सेनबॉम. मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? खालीलपैकी क्लॉडिया सेनबॉम यांची नेमणूक झाली. मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षात आपल्याला महत्वाचं ठरेल. तर मग या कोण आहेत हे लक्षात ठेवायचं. क्लॉडिया सेनबॉम आहेत, हे लक्षामध्ये ठेवायचं. आता यांच्या राजकीय पक्षाचं नाव सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. यांच्या राजकीय पक्षाचं नाव आहे मोरेना. राजकीय पक्षाचे नाव मोरेना. लक्षात आलं? मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष कोणाची निवड झाली आहे? क्लॉडिया सेनबॉम. त्यांच्या राजकीय पक्षाचे नाव काय आहेत? मोरेना आहेत. यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्या मेक्सिकोच्या त्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. लक्षात ठेवायचं. तर अशा प्रकारे हा एक महत्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 30 जुलै 2024 पर्यंत म्हटलंय, म्हणजे याच्या अगोदर घडलेली घटना आहे. लोकपालचे सचिव म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? संजीव कुमार त्रिपाठी, प्रदीप कुमार त्रिपाठी, राकेश रंजन, मनोज जोशी. कोणाची नेमणूक करण्यात आलेली होती? प्रदीप कुमार त्रिपाठी यांची नेमणूक करण्यात आलेली होती. 30 जुलै 2024 पर्यंत लोकपालचे सचिव म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती झाली होती? तर प्रदीप कुमार त्रिपाठी यांची नेमणूक झालेली होती, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे जाऊयात. स्टाफ सिलेक्शन कमिशनचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी
कोणाच्या नियुक्तीला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे? श्रीमती दीप्ती उमाशंकर, श्री एस किशोर, श्री प्रदीप सिंह खोरला, श्री राकेश रंजन. कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? कोणाची नेमणूक आपल्याला सांगता येईल? स्टाफ सिलेक्शन कमिशनचे अध्यक्ष म्हणून श्री राकेश रंजन यांच्या नियुक्तीला मान्यता दिलेली आहे. लक्षात ठेवा. लक्षात आलं? स्टाफ सिलेक्शन कमिशनचे अध्यक्ष म्हणून राकेश रंजन यांच्या नियुक्तीला मंत्रिमंडळानं मान्यता दिलेली आहे. म्हणजे त्यांची नेमणूक तिथं होईल हे लक्षात ठेवायचं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलेल्या 77व्या जागतिक आरोग्य संमेलनामध्ये कमिटीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? राकेश चंद्रा, अपूर्व चंद्रा, दीप्ती चंद्रा यापैकी नाही. कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? सुरुवातीला हे लक्षात ठेवा की जागतिक आरोग्य संघटनेची 77वी जे जागतिक आरोग्य संमेलन झालं ते कोठे झालं होतं हे पण प्रश्न विचारते. तर ते जिनिव्हा या ठिकाणी झालं होतं. हे कोठे झालं होतं ते अगोदर लक्षात घ्या. हे संमेलन जिनिव्हा या ठिकाणी झालेलं होतं. डायरेक्ट हा पण प्रश्न होईल. जागतिक आरोग्य संघटनेचं जागतिक आरोग्य संमेलन नुकतंच कोणत्या ठिकाणी पार पडलेलं आहे? जिनिव्हा या ठिकाणी पार पडलेले 77वं जागतिक आरोग्य संमेलन होतं. आणि हे कधी झालेलं आहे? मे ते जून या कालावधीमध्ये झालेलं आहे. लक्षात आलं? तशा प्रकारे आता विचार करूयात की जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या 77व्या जागतिक आरोग्य संमेलनात कमिटीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? राकेश चंद्रा, अपूर्व चंद्रा, दीप्ती चंद्रा यापैकी नाही. ते या ठिकाणी लक्षात ठेवायचं. अपूर्व चंद्रा यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तशा काही नेमणुका या ठिकाणी आपण अभ्यासल्या. काही महत्वाच्या नेमणुका कोणकोणत्या ठिकाणी करण्यात आलेल्या त्याचे काही आपण 8 ते 10 पॉईंट घेतोय. जेणेकरून तेवढे प्रश्न पाठ केले की 5-6-8 दिवसामध्ये तुमच्या सगळ्या नेमणुका जेवढ्या झाल्यात महत्वाच्या त्या तोंडपाठ होतील. तुम्हाला फक्त प्रश्न व्यवस्थित सोडवायचा. एकदा लेक्चर पाहिलं समोर स्क्रिप्ट ठेवून की ते तुम्हाला सोपं जाणार आहे. आता आपण काही इतर प्रश्न पाहूयात. 22 फेब्रुवारी 2024ला आयुष सर्वंकष आरोग्य केंद्राचं उद्घाटन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? वाणिज्य भवन नवी दिल्ली, आयुष मंत्रालय नवी दिल्ली, सर्वोच्च न्यायालयाच्या आवारामध्ये या वरीलपैकी कोणतंही नाही. 22 फेब्रुवारी 2024ला आयुष सर्वंकष आरोग्य केंद्राचं उद्घाटन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? सर्वोच्च न्यायालयाच्या आवारामध्ये हे उद्घाटन झालं हे लक्षात ठेवा. लक्षात आलं? तर हे उद्घाटन कोठे झालं हे मुद्दाम आपल्याला विचारतील. सर्वोच्च न्यायालयाच्या आवारामध्ये झालं. आपल्या नवी दिल्लीमधील जे सर्वोच्च न्यायालय आहे त्याच्या आवारामध्ये उद्घाटन झालं. कोणी उद्घाटन केलं तर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी उद्घाटन केले 22 फेब्रुवारी 2024ला. धनंजय चंद्रचूड यांनी केले. आणि या कार्यक्रमाला सहाय्य कोणी केलं याचा जर तुम्ही विचार केला तर अखिल भारतीय आयुर्वेद संस्था यानं या कार्यक्रमाला सहाय्य केलं. आपण म्हणूया त्या ठिकाणी सहाय्य कोणी केलं? या कार्यक्रमाला अखिल भारतीय आयुर्वेद संस्था यांनी सहाय्य केलेलं आहे. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेनं सहाय्य केलेलं आहे. लक्षात आलं? आयुष सर्वंकष आरोग्य केंद्राचं उद्घाटन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालं? सर्वोच्च न्यायालयाच्या आवारामध्ये झालं. 22 फेब्रुवारी 2024ला झालं. धनंजय चंद्रचूड यांनी ते उद्घाटन केलं. कोणाच्या सहकार्यानं हा कार्यक्रम पार पडला? अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या सहकार्यानं हा कार्यक्रम पार पडलेला आहे. पुढे जाऊया. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाच्या सुधारित आवृत्ती प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियानाअंतर्गत कोणत्या राज्यानं सर्वाधिक 740 कोटी रुपये मिळवले? आता पूर्वी रुसा नावाची योजना होती. रुसा तुम्ही ऐकलेली असेल. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान. या अभियानाची सुधारित आवृत्ती आहे प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियान. तर या प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियानाअंतर्गत कोणत्या राज्याला सर्वाधिक निधी प्राप्त झाला? डायरेक्ट प्रश्न. प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियानाअंतर्गत खालीलपैकी कोणत्या राज्याला
सर्वाधिक निधी प्राप्त झालेला आहे असं पण विचारतील. कोणत्या राज्याला? मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश. कोणत्या राज्याला सर्वात जास्त निधी प्राप्त झालाय? उत्तर प्रदेश या राज्याला निधी सर्वात जास्त प्राप्त झालाय. 740 कोटी रुपये निधी प्राप्त झाला उत्तर प्रदेश राज्याला प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियानाअंतर्गत. लक्षात आलं. आणि उद्दिष्ट काय? तर आपण जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नवीन 2020 या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगानं उच्च शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता वाढवायची आहे. या उद्देशानं उत्तर प्रदेशाला सर्वाधिक निधी प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतो किंवा या उद्देशासाठी हा निधी दिला जातो. मग सर्वाधिक निधी कोणत्या राज्याला प्राप्त झालाय? तो उत्तर प्रदेश या राज्याला सर्वाधिक निधी प्राप्त झालाय. लक्षात आलं. शिक्षण मंत्रालय या मार्फत हा निधी दिला जातो. मग लक्षात ठेवा कोणत्या राज्याला सर्वाधिक निधी? तो उत्तर प्रदेश या राज्याला सर्वाधिक निधी प्राप्त झाला हे लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पूर व्यवस्थापन आणि सीमा क्षेत्र कार्यक्रम किती वर्षांच्या कालावधीसाठी सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आली? मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पूर व्यवस्थापन आणि सीमा क्षेत्र कार्यक्रम किती वर्षांच्या कालावधीसाठी सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे? 3 वर्षे, 4 वर्षे, 5 वर्षे, 10 वर्षे. किती वर्षांच्या कालावधीसाठी? आणि तो कालावधी कोणता हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं. 5 वर्षांच्या कालावधीसाठी मंजुरी दिली. पूर व्यवस्थापन आणि सीमा क्षेत्र कार्यक्रम 5 वर्षांच्या कालावधीसाठी सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आलेली. मग तो 5 वर्षांचा कालावधी कोणता असणार आहे? 21-22 ते 25-26. 2021-22 ते 2025-26 या कालावधीसाठी. लक्षात आलं. पूर व्यवस्थापन आणि सीमा क्षेत्र कार्यक्रम 5 वर्षांच्या कालावधीसाठी सुरू ठेवण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आणि याच्यासाठी या कार्यक्रमासाठी सरकार 4100 कोटी रुपये खर्च करणार आहे. अशा प्रकारचा महत्वाचा कार्यक्रम आणि मग 5 वर्ष कालावधीसाठी हा कार्यक्रम सुरू ठेवण्यास आता मंजुरी दिलेली आहे. लक्षात आलं. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न एका महत्वाच्या योजनेसंबंधी आहे. याला हिमालयीन बास्केट योजना असं म्हणतात. सुरुवातीला आपण प्रश्न पाहूयात. दूध, हळद, पुदिना यासारखी कृषी उत्पादनं खरेदी करून त्यापासून वेगवेगळी उत्पादनं तयार करून परदेशात पुरवठा करण्यासाठी हिमालयीन बास्केट ही योजना कोणत्या राज्यानं सुरू केली? मेघालय, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, मिझोराम. महत्वाचं आहे. हिमालयीन राज्य आहेत ही सगळी. हिमालयीन राज्य भूगोलामध्ये आपण अभ्यासलंय. हिमालयीन राज्य कोणकोणती आहेत? मग आपल्याला ओळखायचंय काय? तर काही कृषी उत्पादन आहेत. दूध, हळद, पुदिना सारखी ती खरेदी केली जाणार आहेत. त्यापासून वेगवेगळी उत्पादनं तयार केली जाणार आहेत. ती उत्पादनं परदेशामध्ये पुरवठा केली जाणार आहेत. यासाठी एका राज्यानं हिमालयीन बास्केट योजना सुरू केली. ते राज्य कोणतं? मेघालय, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, मिझोराम. कोणतं राज्य आहे? उत्तराखंड राज्य आहे. लक्षात आलं. हिमालयीन बास्केट योजना कोणत्या राज्यानं सुरू केली? उत्तराखंड राज्यानं ही योजना सुरू केलेली आहे. पुढच्या प्रश्नाकडे पाहूयात. केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणत्या ईशान्येकडील राज्यानं प्रत्येक घरोघरी पाणी योजनेचं 100% उद्दिष्ट पूर्ण केले? प्रश्न कसा विचारलाय पहा. केंद्र सरकारचं जल जीवन मिशन आहे. त्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत ईशान्येकडील एक राज्य आहे. त्या राज्यानं प्रत्येक घरोघरी केंद्र सरकारच्या योजनेचं पाणी योजनेचं 100% उद्दिष्ट पूर्ण केलंय. ते ईशान्येकडील पहिलं राज्य कोणतं? मेघालय, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, आसाम. कोणतं राज्य आहे? ते राज्य आहे अरुणाचल प्रदेश. तर अरुणाचल प्रदेश हे राज्य आहे. या राज्यानं काय केलंय? केंद्र सरकारचं जे जल जीवन मिशन आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक घरोघरी पाणी योजनेचं 100% उद्दिष्ट पूर्ण केलंय. अरुणाचल प्रदेश या राज्याने लक्षामध्ये ठेवायचं. आता अशा प्रकारचं हे उद्दिष्ट पूर्ण करणारं ईशान्येतील पहिलं राज्य अरुणाचल प्रदेश आहे. आणि एकूण देशातला जर विचार केला देशातलं हे 10वं राज्य ठरलंय. ईशान्येकडील पहिलं राज्य देशामधील हे 10वे राज्य ठरलंय. देशामधील 10वं राज्य ठरलंय. लक्षात आलं. केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत
अरुणाचल प्रदेश या ईशान्येकडील राज्यानं प्रत्येक घरोघरी पाणी योजनेचे 100% उद्दिष्ट पूर्ण केलंय. असं उद्दिष्ट पूर्ण करणारं ईशान्येकडील पहिलं राज्य अरुणाचल प्रदेश ठरलंय आणि देशामधलं ते 10वं राज्य ठरलेलं आहे. ही मोहीम जी आहे जल जीवन मिशन, ही मोहीम कोणाची मोहीम आहे? सेंट्रल गव्हर्नमेंटची मोहीम आहे, केंद्र सरकारची मोहीम आहे. लक्षात आलं? पुढे जाऊया. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते 100 क्यूब उपक्रम, 100 क्यूब उपक्रम या उपक्रमाचा खालीलपैकी कोणत्या संस्थेमध्ये शुभारंभ झालाय? 100 क्यूब उपक्रमाचा. 100 क्यूब उपक्रम काय आहे? काय झालंय की ओडिशा राज्याचा 100वा वर्धापन दिन आहे. आपण म्हणूयात हे ओडिशा राज्य, हे ओडिशा राज्य आहे असं आपण म्हणूयात. या ओडिशा राज्याचा 100वा वर्धापन दिन आहे आणि मग 100व्या वर्धापन दिनानिमित्त काहीतरी केलं पाहिजे या उद्देशाने यांनी काय ठरवलेलं आहे की प्रत्येकी आपण काय करूयात, 100 कोटी रुपयांचं मूल्य असलेले आपल्याला 100 स्टार्टअप तयार करायचे. 100 कोटी रुपयांचे मूल्य असणारे किती स्टार्टअप? काय म्हणतोय पहा, 100 कोटी रुपयांचे मूल्य असणारे किती स्टार्टअप? 100 स्टार्टअप सुरू केले जाणार आहेत. 100 स्टार्टअप सुरू केले जाणार आहेत. याला 100 क्यूब उपक्रम असं म्हटलंय. लक्षात आलं? 100 क्यूब उपक्रम काय आहे? आपण म्हटलं ओडिशा राज्याचा 100वा वर्धापन दिन येतो. या दिनापर्यंत त्यांनी ठरवलंय प्रत्येकी 100 कोटी रुपयांचे, प्रत्येकी 100 कोटी रुपयांचे मूल्य असणारे 100 स्टार्टअप तयार करायचे. लक्षात आलं? तर हे लक्षात ठेवायचं. प्रत्येकी आपण या ठिकाणी म्हणूयात प्रत्येकी 100 कोटी रुपयांचे मूल्य असणारे 100 स्टार्टअप तयार करायचे. त्याला नाव दिलंय 100 क्यूब उपक्रम. अशा प्रकारे 100 क्यूब उपक्रमाचा कोणत्या संस्थेमध्ये शुभारंभ झालाय? IIT मद्रास, IIT भुवनेश्वर, IIT बॉम्बे, IIT खरगपूर. कोणत्यामध्ये? तर हे IIT भुवनेश्वर या ठिकाणी याचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. लक्षात आलं? मग वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारतील. 100 क्यूब उपक्रम हा उपक्रम खालीलपैकी कोणत्या राज्याचा आहे? सरळ विचारतील. कोणत्या राज्याचा? ओडिशा राज्याचा आहे. ओडिशा राज्याचा 100वा वर्धापन दिन असणार आहे. प्रत्येकी 100 कोटी रुपयांपर्यंतचे मूल्य असणार आहे. 100 स्टार्टअप आपण तयार करूयात असं त्या राज्याने ठरवलंय आणि मग त्याला नाव दिलं 100 क्यूब उपक्रम. याचा शुभारंभ IIT भुवनेश्वर या संस्थेमध्ये करण्यात आलेला आहे. लक्षात आलं? तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न लक्षात ठेवायचा. पुढे जाऊयात. उन्हाळ्यात विद्यार्थ्यांमध्ये निर्जलीकरण टाळणे या उद्देशाने वॉटर बेल प्रणाली ही प्रणाली लागू करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं? या अगोदर पण आपण 2 वेळा अभ्यासलेलं, ही 3री वेळ आहे हा प्रश्न येण्याची. आणि जर तुम्ही सगळा अभ्यास केलेला असेल तर हे तुम्हाला उत्तर लगेच सापडेल. उन्हाळ्यात विद्यार्थ्यांमध्ये निर्जलीकरण टाळता यावं या उद्देशानं वॉटर बेल प्रणाली ही प्रणाली लागू करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं? केरळ. केरळ. तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक ऑप्शन आहे. तर केरळ राज्य वॉटर बेल प्रणाली सुरू करणारं राज्य, देशातलं पहिलं राज्य. लक्षात आलं? केरळ सरकारनं शालेय विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम सुरू केलाय त्या ठिकाणी. पुढे जाऊया. मुलांचे उच्च शिक्षण आणि इतर गरजांसाठी निधी उपलब्ध करून देणं या उद्देशानं 17 फेब्रुवारी 2024 पासून भारतीय आयुर्विमा महामंडळानं कोणती योजना सुरू केली? अमृत योजना, विद्या योजना, अमृत बाल योजना, शिक्षा मित्र योजना. मुलांचे उच्च शिक्षण आणि इतर गरजांसाठी आता LICने सुद्धा एक उपक्रम सुरू केला की मुलांचे उच्च शिक्षण आणि इतर गरजांसाठी निधी उपलब्ध करून देणं या उद्देशानं 17 फेब्रुवारी 2024 पासून भारतीय आयुर्विमा महामंडळानं एक योजना सुरू केली. कोणती? अमृत बाल योजना सुरू केली. लक्षात आलं? अमृत बाल योजना खालीलपैकी कोणी सुरू केली आपल्याला विचारतील. केंद्र सरकार, राज्य सरकार, LIC, आणखी एखादी संस्था देतील. तर ही अमृत बाल योजना जी आहे ती LICनं सुरू केली. कशासाठी सुरू केली? मुलांचं उच्च शिक्षण आणि इतर गरजांसाठी फंड्स अवेलेबल करून द्यायचे, निधी उपलब्ध करून द्यायचा आहे. कधीपासून सुरू केली? 17 फेब्रुवारी 2024 पासून सुरू केली. LICनं सुरू केलेली
शिक्षणासाठीची योजना, अमृत बाल योजना. लक्षात येईल, हे लक्षात ठेवायचं. पुढे जाऊया. 15 फेब्रुवारी 2024 ला जंगल नसलेल्या भागात वृक्षारोपण उपक्रमांमध्ये समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन देणं या उद्देशानं वनमित्र योजना खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारनं सुरू केली आहे? आता एका राज्यानं वनमित्र योजना सुरू केलेली, आपण काय म्हणतात, वनमित्र योजना सुरू केलेली आहे. कशासाठी आपण म्हणतात, तर जंगल नसलेला जो भाग आहे तेथे वृक्षारोपणाचा उपक्रम राबवायचा आहे. मग यासाठी समुदायाचा सहभाग घ्यायचा आहे. या उद्देशानं समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन देण्या उद्देशानं वनमित्र योजना कोणत्या राज्य सरकारनं सुरू केली? पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड. कोणत्या राज्यानं सुरू केलेली आहे? तर हरियाणा राज्यानं वनमित्र योजना सुरू केली. लक्षात आलं, वनमित्र योजना कधी सुरू केले? 15 फेब्रुवारी 2024. कोणत्या उद्देशानं सुरू केले? जंगल नसलेल्या भागात वृक्षारोपण उपक्रमांमध्ये कोणाच्या सहभागाला प्रोत्साहन द्यायचंय? तर समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन द्यायचं या उद्देशानं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. व्होकल फॉर लोकल उपक्रम. व्होकल फॉर लोकल उपक्रम. मन की बात या कार्यक्रमामध्ये हे पंतप्रधानांनी अशा प्रकारचा उपक्रम असला पाहिजे असे थोडीसं उल्लेख केलेला होता आणि तशा प्रकारचा उपक्रम राबवायला सुरुवात झाली. एका योजनेकडे आपण चाललोय. आता काही प्रश्न आपण पाहिले, त्या प्रश्नांमध्ये वेगवेगळ्या नेमणुका, विविध राज्य सरकारांनी सुरू केलेल्या योजनांचा आपण अभ्यास केला, प्रश्नांच्या माध्यमातून अभ्यास केला. आता प्रत्यक्षात काही महत्त्वाच्या योजना आहेत, त्यांचा सविस्तर आपल्याला अभ्यास करायचा. मग आपण इथे काय म्हणतोय पहा, व्होकल फॉर लोकल उपक्रम आहे. उपक्रमाचा जर तुम्ही विचार केला तर हा आपल्या देशामध्ये 13 मार्च 2024 ला सुरू झालेला उपक्रम आहे. या उपक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की मन की बात या कार्यक्रमामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्यावेळी असा कार्यक्रम आपल्या देशामध्ये असायला पाहिजे असं आपलं स्वतःचं मत मांडलं, त्याच्यावरती विचार झाला आणि नीती आयोगानं, आपल्या देशाच्या नीती आयोगानं हा उपक्रम सुरू केलाय 13 मार्च 2024 ला. आपण याच्या अगोदर महत्वाकांक्षी तालुका कार्यक्रम अभ्यासला होता नीती आयोगाचा. मग त्या महत्वाकांक्षी तालुका कार्यक्रमांतर्गत हा व्होकल फॉर लोकल हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. तुम्ही म्हणाल व्होकल फॉर लोकल कार्यक्रम काय? फॉर लोकल असं म्हटलंय. काय झालंय की अलीकडचं आधुनिक युग आहे. आधुनिक युगामध्ये तुम्हाला पुस्तक हवं असेल किंवा तुम्हाला एखाद्या कुठल्या घरातला वस्तू हवी असेल तर तुम्ही ऑनलाईन त्या वस्तू मागवता. त्याच्यामुळे स्थानिक जी अर्थव्यवस्था आहे त्या स्थानिक अर्थव्यवस्था बऱ्याचदा कमी झालेली तुम्हाला दिसून येते. मग या स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणं आवश्यक आहे, तळागाळातील उद्योजकताला चालना देणं आवश्यक आहे आणि मग याच्यामध्ये लोकांची जी आत्मनिर्भरता आहे त्या आत्मनिर्भरतेच्या भावनेला प्रोत्साहन देणं आवश्यक आहे. याच्यातून काय होईल तर लोकांची शाश्वत वाढ होईल आणि लोकांची प्रवृत्ती जी आहे, लोकांचा जो मार्ग आहे तो समृद्धीकडे वाटचाल व्हायला सुरुवात होईल. असं या मन की बात कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांनी विचार व्यक्त केले होते. ते विचार नीती आयोगानं मनावरती घेतले. अशा प्रकारचा कार्यक्रम राबवला पाहिजे. स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळाली पाहिजे. तळागाळात जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांना आपण सहाय्य देऊयात, त्यांना चालना देऊयात. लोक त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करूयात. लोकांमध्ये आत्मनिर्भरतेची जी भावना आहे त्याला आपण प्रोत्साहन देऊयात. त्यांची शाश्वत वाढ कशी करता येईल याचा विचार करूयात. त्यांना समृद्धीकडे नेण्याचा आपण विचार करूयात. म्हणून सरकारनं एक उपक्रम सुरू केलाय. त्या उपक्रमाला व्होकल फॉर लोकल उपक्रम म्हणतात. लक्षात आलं? किती सोपं आहे पहा. तर हे लक्षामध्ये ठेवायचं. मग सरकारनं याच्या अंतर्गत एका लोगोचं सुद्धा अनावरण केलंय. त्या लोगोला नाव सुद्धा दिलंय. त्या लोगोचं नाव आहे आकांक्षा लोगो. आणि या आकांक्षा अंतर्गत काय केलंय तर 500 महत्वाचे तालुके निवडले आणि त्या 500 महत्वाच्या तालुक्यांमधील जे स्वदेशी उत्पादनं आहेत, आपण पाहतो तालुक्यामध्ये काय तर प्रसिद्ध असतं, मग त्या 500 महत्वाकांक्षी तालुके निवडायचे आणि तिथून जी महत्वाची उत्पादनं आहेत त्या स्थानिक उत्पादनांचं एकत्रीकरण करायचं आणि त्यांना प्रोत्साहन द्यायचं, असं या उपक्रमाच्या अंतर्गत सरकारने ठरवलं. हा आहे व्होकल फॉर लोकल कार्यक्रम. सुरुवातीला मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितली.
आता या कार्यक्रमाविषयी आपण थोडं अभ्यासाच्या दृष्टिकोनातून सुरुवात करूयात समजावून घ्यायला. मी या अगोदर म्हटल्याप्रमाणे हा उपक्रम कोणी सुरू केला? मी म्हटलं की नरेंद्र मोदींनी मन की बात या कार्यक्रमामध्ये आपले काही विचार मांडले. त्या विचाराला अनुसरून नीती आयोगानं हा उपक्रम सुरू केला. नीती आयोग हा उपक्रम कधी सुरू झाला याची तारीख सुद्धा आपल्याला विचारतील. नीती आयोगानं सुरू केलाय, कधी सुरू केला? 13 मार्च 2024 मध्ये सुरू केला. 13 मार्च 2024 मध्ये हा उपक्रम सुरू झालाय. दोन गोष्टी कळाल्या. चला, कोणत्या कार्यक्रमांतर्गत हा कार्यक्रम सुरू झाला? मी म्हटलं तुम्हाला नीती आयोगाने याच्या अगोदर महत्वाकांक्षी तालुका कार्यक्रम सुरू केला होता, त्याच्या अंतर्गत हा उपक्रम सुरू झाला. लक्षात आलं? महत्वाकांक्षी तालुका उपक्रम, महत्वाकांक्षी तालुका उपक्रम या उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम सुरू झालाय. नीती आयोग 13 मार्च 2024 कोणत्या कार्यक्रमांतर्गत? तर या कार्यक्रमांतर्गत ॲस्पिरेशनल ब्लॉक प्रोग्रॅमिंग महत्वाकांक्षी तालुका उपक्रम या उपक्रमांच्या अंतर्गत हा कार्यक्रम सुरू झाला. ठीक आहे, आपण काय म्हटलं? कोणत्या उद्देशानं? आपण सुरुवातीलाच म्हटलं स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना द्यायची आहे, स्थानिक उद्योजकतेला चालना द्यायची आहे. उद्देश स्थानिक अर्थव्यवस्था व उद्योजकता स्थानिक अर्थव्यवस्था व उद्योजकता याला चालना द्यायचं आहे. आणि काय करायचं? चालना देऊन आत्मनिर्भर बनवायचं आहे. महत्वाकांक्षी ब्लॉक्स जे कार्यक्रम चालू आहे, महत्वाकांक्षी तालुका उपक्रम जो चालू आहे, त्या उपक्रमांतर्गत लोकांना काय करायचंय? लोकांना आत्मनिर्भर बनवायचं आहे. त्यांची शाश्वत वाढ झाली पाहिजे, दीर्घकाळ वाढ, त्यांची वाटचाल समृद्धीकडे झाली पाहिजे. हा उद्देश आहे व्होकल फॉर लोकल कार्यक्रमाचा. लक्षात आलं? त्याच्यानंतर आपण म्हटलं याच्या अंतर्गत एका लोगोचं अनावरण झालंय. कोणत्या लोगोचं अनावरण झालंय? त्या लोगोचं नाव आहे आकांक्षा. याच्या अंतर्गत एका लोगोचं अनावरण झालंय, त्याला नाव दिलंय आकांक्षा. आकांक्षा लोगोचं अनावरण करण्यात आलं. याच्या मार्फत काय केले जाणार आहे? याच्या मार्फत 500 महत्वाचे जे तालुके आहेत, महत्वाकांक्षी तालुके, त्या तालुक्यांमध्ये जी काही स्वदेशी स्थानिक उत्पादन आहे ते उत्पादन एकत्रित केले जाणार आहे, त्यांचं मॅपिंग केले जाणार आहे. तशा प्रकारचा व्होकल फॉर लोकल उपक्रम. मग याच्यामध्ये आकांक्षा याच्या अंतर्गत किती महत्वाच्या तालुके? 500 महत्वाच्या तालुक्यांमध्ये काम केले जाणार आहे. 500 महत्वाकांक्षी तालुके, 500 महत्वाकांक्षी तालुके म्हणा, महत्वाचे म्हणण्यापेक्षा 500 महत्वाकांक्षी तालुक्यांमध्ये स्वदेशी स्थानिक जी उत्पादनं आहेत त्या उत्पादनांचं मॅपिंग केलं जाईल, एकत्रीकरण केलं जाईल आणि त्यांना प्रोत्साहन दिलं जाईल. तर या उद्देशानं व्होकल फॉर लोकल उपक्रम सुरू केला. मला वाटतं तुम्हाला हा उपक्रम व्यवस्थितपणे समजला असेल. नीती आयोगानं सुरू केलाय, 13 मार्च 2024 ला सुरू केलाय. महत्वाकांक्षी तालुका उपक्रमांतर्गत हा उपक्रम सुरू केला गेलेला आहे. स्थानिक अर्थव्यवस्था उद्योजकतेला चालना देणं हे याचं उद्दिष्ट आहे. हे पण आपण विचार केला. त्याच्यातून आपल्याला कोणाला आत्मनिर्भर बनवायचं? तर लोक जे आहेत त्यांना, स्थानिक पातळीवरचे लोक, त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. त्यांची शाश्वत वाढ, त्यांची वाटचाल समृद्धीकडे व्हावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. पुन्हा आपण म्हटलं आकांक्षा लोगोचं अनावरण झालं. याच्या अंतर्गत काय केलं जाईल? तर 500 महत्वाकांक्षी तालुक्यांमध्ये जी काही स्थानिक उत्पादन आहेत त्यांचं मॅपिंग आणि एकत्रीकरण केले जाणार आहे. व्होकल फॉर लोकल उपक्रम. याच्यावरती कसा प्रश्न आलाय ते पाहूया. स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळावी, तसेच महत्वाकांक्षी ब्लॉकच्या लोकांमध्ये, महत्वाकांक्षी तालुक्यामध्ये
आत्मनिर्भरतेच्या भावनेला प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं नीती आयोगानं व्होकल फॉर लोकल उपक्रमाची सुरुवात केव्हापासून केली आहे? 12 जानेवारी 2024, 30 जानेवारी 2024, 14 फेब्रुवारी 2024, 13 मार्च 2024 कधीपासून सुरुवात करण्यात आलेली आहे? सांगता येईल तुम्हाला कधीपासून आपण सुरुवात केली आहे? व्होकल फॉर लोकल उपक्रमाची सुरुवात कधीपासून करण्यात आलेली? आपलं उत्तर असणार आहे 13 मार्च 2024. पुढचा प्रश्न पहा. पुढचा हाच प्रश्न, एवढाच प्रश्न आपण या ठिकाणी घेतला. लक्षात आलं व्होकल फॉर लोकल उपक्रम काय आहे? आता आपण पुढचा कोणता उपक्रम आहे त्याचा विचार करायला सुरुवात करूया. पुढचा उपक्रम कोणता आहे पहा. भारतीय जनऔषधी केंद्रांसाठी कर्ज सहाय्य कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. कर्ज सहाय्य कार्यक्रम, जनऔषधी केंद्रांसाठी कर्ज सहाय्य कार्यक्रम महत्वाचा आहे. एक एक गोष्ट आपण या ठिकाणी समजावून घेऊयात की ऍक्च्युली हा कार्यक्रम काय आहे, कशासाठी राबवला जातो, त्याचा उद्देश काय आहे हे आपण लक्षात घेऊयात. काय झालंय, अलीकडच्या कालावधीमध्ये जी ब्रँडची औषधे आहेत, वेगवेगळे ब्रँड बघून आपण औषधं घेतो आणि ती औषधं महागडी आहेत. ज्यांना त्या औषधांची गरज आहे पण तशी आर्थिक परिस्थिती नाही, अशा लोकांनी काय करायचं? मग परवडणाऱ्या किमतीमध्ये जेनरिक औषधं उपलब्ध करून द्यायची. हे उद्देश आहे जनऔषधी केंद्रांचा. लक्षात आलं? उद्देश काय आहे? परवडणाऱ्या किमतीमध्ये काय करायचं आपल्याला? जेनरिक औषध उपलब्ध करून द्यायचे. मग त्याची क्वालिटी कमी असेल का? क्वालिटी अजिबात कमी नाही आहे. जशी ब्रँडेड औषधांची क्वालिटी तशी सेम यांची क्वालिटी, कुठेही क्वालिटी कमी नाही आहे, पण ती ब्रँडेड आहेत. अशा प्रकारे याचं उद्दिष्ट काय आहे, उद्देश काय आहे, तर परवडणाऱ्या किमतीमध्ये आपल्याला जेनरिक औषध उपलब्ध करून द्यायचे. म्हणजे सुरुवातीला आपण पाहिलं प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रांचं उद्दिष्ट काय आहे? परवडणाऱ्या किमतीमध्ये जेनरिक औषध उपलब्ध करून देणं हे उद्दिष्ट आहे. आणि मग हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय करायचे आपल्याला? जनऔषधी केंद्रांची स्थापना करायची. जनऔषधी केंद्रांची जर स्थापना करायची असेल तर लोकांना कर्ज द्यावं लागेल. त्यासाठी कर्ज सहाय्याचा उपक्रम राबवला जात आहे. लक्षात आलं? आता आपण योजना समजावून घेऊयात. जनऔषधी केंद्रांसाठी कर्ज सहाय्य उपक्रम सरकारने सुरू केलाय. कधी हा कार्यक्रम सुरू केलाय हे पण आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे 12 मार्च 2024. या कार्यक्रमाची सुरुवात 12 मार्च 2024. अशा प्रकारची केंद्र आपल्याला स्थापन करायची, लोकांना परवडणाऱ्या किमतीमध्ये औषध उपलब्ध करून द्यायची. मग जनऔषधी केंद्र स्थापन करावी लागतील. त्यासाठी कर्ज वाटप करायचं सरकारने ठरवलंय. त्याला नाव दिलंय जनऔषधी केंद्रांसाठी कर्ज सहाय्य कार्यक्रम. तर ही 12 मार्च 2024 हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यावेळेचे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी हा कार्यक्रम सुरू केलेला होता. लक्षात आलं? आणि उद्देश काय होता? तर प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रांची स्थापना करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं. म्हणजे उद्देश काय होता या कार्यक्रमाचा? या केंद्रांची स्थापना करायची आणि त्या केंद्रांची देशभरामध्ये वाढ करायची. मग त्यासाठी काय करावं लागेल? कर्ज द्यावं लागेल. तर आता तुमच्या मनामध्ये थोडासा प्रश्न निर्माण होतोय का? यांना कोण कर्ज देईल, कोणती बँक देईल? यांना सिडबी मार्फत कर्ज दिले जाणार आहे. सिडबी यांना स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, सिडबी, भारतीय लघु उद्योग विकास बँक याच्या मार्फत कर्ज. दुसरा प्रश्न झाला तुमचा क्लिअर. सुरुवातीला ही केंद्र का स्थापन करायची आहेत मी तुम्हाला सांगितलं. परवडणाऱ्या किमतीत औषधं उपलब्ध करून द्यायची आहेत आणि मग त्यासाठी या जनऔषधी केंद्रांची स्थापना करायची. त्यासाठी कर्ज सहाय्य कार्यक्रम राबवायचा आहे, सरकारने ठरवलं. कार्यक्रमाची सुरुवात 12 मार्च 2024 ला झाली आणि यांना कोणत्या बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल? तर आपण म्हटल्याप्रमाणे स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया मार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. आता तुम्ही म्हणाल सर कर्ज उपलब्ध करून देतील, अहो पण हे तारण पण मागतात. हो, तारण नाही. कोणत्याही भौतिक हमीशिवाय म्हणजे कोणत्याही तारणाशिवाय उद्योजकांना
हे कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे. जे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे ते कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. लक्षात आलं? कितीपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाईल यांना? 4 लाख रुपयापर्यंत कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. ही आहे जनऔषधी केंद्रांसाठी कर्ज सहाय्य कार्यक्रम. लक्षात आलं? मी उद्देश तुम्हाला सांगितलं, पुन्हा एकदा सांगतो. परवडणाऱ्या किमतीमध्ये जेनरिक औषधं उपलब्ध करून द्यायची आणि मग ही जी प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना, या योजनेअंतर्गत या केंद्रांची स्थापना करायची आहे आणि त्यासाठी कर्ज सहाय्य कार्यक्रम केंद्र सरकार राबवत आहे. लक्षात आलं का? हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता विचार करा, जनऔषधी योजना म्हटलं, इथे म्हटलंय जनऔषधी योजना कधी सुरू झाली होती माहिती आहे तुम्हाला? जनऔषधी योजनेत सुधारणा कधी झाली किंवा सुरुवातीला जनऔषधी योजना या नावानं आपल्या देशामध्ये अभियान कधी सुरू झालं होतं आपण थोडक्यात पाहूयात. हे अभियान आपल्या देशामध्ये 2008 पासूनच सुरू झालं. जनऔषधी योजनेचं अभियान, त्याला गती आता मिळायला लागली आहे. योजना ही 2008 मध्ये सुरू झाली. मग 2015 मध्ये नवीन सरकार आला. 2015 मध्ये सरकारने विचार केला, अरे हे योजना तर सुरू केली आहे पण हिला गती मिळत नाही, आपण काय करूयात, या योजनेमध्ये सुधारणा करूयात. मग नवीन सरकारनं ही जी 2008 ला योजना सुरू झाली होती, 2015 मध्ये या योजनेमध्ये सुधारणा केली. 2015 मध्ये सुधारणा केली या योजनेमध्ये नवीन सरकारनं. अशा प्रकारे ही 2008 मध्ये योजना सुरू झाली होती. नवीन सरकारनं 2015 मध्ये या योजनेमध्ये सुधारणा केली आणि मग 2015 मध्ये प्रधानमंत्री जनऔषधी योजना सुरू झाली. लक्षात आलं? प्रधानमंत्री जनऔषधी योजना कधी सुरू झाली? आपण म्हटल्याप्रमाणे 2015 मध्ये सुरू झाली. अशा प्रकारे सुधारणा केल्यानंतर नुसती प्रधानमंत्री जनऔषधी योजना सुरू करून चालणार नव्हतं, तर हे जर प्रत्यक्षामध्ये लोकांना उपलब्ध करून द्यायचं असेल परवडणाऱ्या किमतीमध्ये औषधं, तर त्याची केंद्र उभारावी लागणार होती. ते केंद्र उभारण्यासाठी सरकारनं आता कर्ज सहाय्य कार्यक्रम 12 मार्च 2024 पासून सुरू केला. कर्ज स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँकेमार्फत म्हणजे सिडबी मार्फत मिळतील आणि किती लाख रुपयांचं कर्ज मिळणार आहे? कमी किमतीत मिळणार आहे. भौतिक हमी शिवाय कर्ज मिळणार आहे. 4 लाख रुपयांचं कर्ज मिळणार आहे. कमी व्याजदरानं कर्ज मिळणार आहे. लक्षात आलं? त्याच्यावरती प्रश्न कसा येईल ते आपण थोडासा विचार करूया. प्रश्न प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रांची स्थापना करणं व त्यांच्यामध्ये वाढ करणं या उद्देशानं जनऔषधी केंद्रांसाठी कर्ज सहाय्य कार्यक्रम केव्हापासून सुरू करण्यात आलाय? 1 जानेवारी 2024, 2 फेब्रुवारी 2024, 12 मार्च 2024, 31 एप्रिल 2024. केव्हापासून सांगता येईल तुम्हाला? 12 मार्च 2024 पासून म्हटलं होतं का आपण? कधी म्हटलं होतं? 12 मार्चच आहे का? तर 12 मार्च 2024 पासून. आपण असंही म्हटलं की त्यावेळेचे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केलेली होती 12 मार्च 2024 ला. लक्षात आलं? पुढचा प्रश्न पाहूया. जनऔषधी केंद्रांसाठी कर्ज सहाय्य कार्यक्रम, या कार्यक्रमांतर्गत किती रुपयापर्यंतचं कर्ज दिलं जाणार आहे? 4 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज दिले जाईल हे आपल्याला माहिती. कमी व्याजदराने कर्ज दिले जाईल. भौतिक हमी शिवाय कर्ज दिले जाणार आहे. लक्षात आलं? पुढे जाऊया. जनऔषधी केंद्रासाठी कर्ज सहाय्य खालीलपैकी कोणत्या बँकेमार्फत देण्यात येणार आहे? स्टेट बँक ऑफ इंडिया, भारतीय लघु उद्योग विकास बँक, भारतीय औद्योगिक विकास बँक, महाराष्ट्र बँक. कोणत्या बँकेमार्फत? सिडबी मार्फत. आपण म्हटलं स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, भारतीय लघु उद्योग विकास बँक, सिडबी मार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. लक्षात आलं? ही आहे एक योजना. हो, आपण कुठली योजना म्हटलं पहा? जन औषधी केंद्रांसाठी कर्ज सहाय्य कार्यक्रम असं म्हटलं होतं का आपण? हे आहे जन औषधी केंद्रांसाठी कर्ज सहाय्य कार्यक्रम. लक्षात आला? काय कार्यक्रम आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण पुढे जाऊया. पुढची आपली योजना आहे स्मार्ट पीडीएस स्कीम. स्मार्ट पीडीएस
पब्लिक डिस्ट्रीब्युशन स्कीम, पीडीएस म्हणजे पब्लिक डिस्ट्रीब्युशन स्कीम. काय? अन्नधान्याचं डिस्ट्रीब्युशन करायचं, योग्य वितरण करायचे, त्याची गळती रोखायची या उद्देशानं सुरू केलेली स्कीम स्मार्ट पीडीएस स्कीम. म्हणजे कशाशी संबंधित आहे? अन्नधान्याची गळती आणि त्याची वितरण साखळी योग्य करणं याच्याशी संबंधित स्कीम आहे स्मार्ट पीडीएस. कोणाची योजना आहे? सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना. ही जी योजना आहे स्मार्ट पीडीएस स्कीम केंद्र सरकार, कोणाची योजना आहे? केंद्र सरकारची योजना आहे स्मार्ट पीडीएस स्कीम. लक्षात आलं? कशासाठी? आपण म्हटलं इथे तुम्हाला अन्नाचे हे पोती दिसत आहेत सगळे. अन्न गळती सुधारणे, अन्न गळती सुधारणे आणि वितरण, अन्नाचं जे वितरण होतं, धान्याचं जे वितरण होतं, ती वितरण साखळी कार्यक्षम करणे. अन्न गळती सुधारणे आणि वितरण साखळी कार्यक्षम करणे. आपण या ठिकाणी म्हणा वितरण साखळी कार्यक्षम, वितरण साखळी कार्यक्षम करणे या उद्देशानं स्मार्ट पीडीएस योजना सुरू झाली. लक्षात आलं? स्मार्ट पीडीएस, पीडीएस पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम. काय करायचंय? कशाची पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे? अन्नधान्यासंबंधीची. अन्नधान्याची गळती रोखणं, वितरण साखळी कार्यक्षमता सुधारणं. आपल्या देशामध्ये याच्यात किती भ्रष्टाचार होतो हे तुम्ही सातत्याने न्यूजमध्ये, पेपरमध्ये आपण वाचत असतो की येणारं अन्नधान्य त्या स्तरापर्यंत पोहोचतं का? तर बऱ्याचदा निम्म्याच्या वर धान्य पोहोचताना आपल्याला दिसत नाहीये. मग हे कुठे तर सुधारलं पाहिजे. यासाठी केंद्र सरकारनं स्मार्ट पीडीएस स्कीम सुरू केली आहे. लक्षात आलं? आता केरळ राज्यानं सुद्धा या योजनेचा भाग होण्याचा निर्णय घेतलाय अलीकडच्या कालावधीमध्ये. हे लक्षात ठेवा, अलीकडच्या कालावधीमध्ये केरळ राज्याने सुद्धा ह्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवलेला आहे. आपल्याला जसं विचारलं की कोणत्या राज्यानं या योजनेचा भाग बनण्याचा अलीकडच्या काळात निर्णय घेतला, तर केरळ सरकारनं निर्णय घेतलाय. स्मार्ट पीडीएस, स्मार्टचा पण लॉंग फॉर्म आहे आणि पीडीएसचा पण लॉंग फॉर्म आहे. स्कीम फॉर मॉडर्नायझेशन, SM. लक्षात आलं? स्कीम फॉर मॉडर्नायझेशन अँड काय? रिफॉर्म्स. रिफॉर्म करायचंय. कशामार्फत रिफॉर्म करायचंय? थ्रू टेक्नॉलॉजी. स्मार्ट आणि पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम पीडीएस. लक्षात आलं? स्कीम फॉर मॉडर्नायझेशन, फॉर रिफॉर्म्स आणि कशा थ्रू? तर टेक्नॉलॉजी थ्रू. रिफॉर्म्स थ्रू टेक्नॉलॉजी. तशा प्रकारे स्मार्ट पीडीएस स्कीम अन्नधान्याची गळती रोखणं आणि त्याची अन्नधान्याची वितरण साखळी सक्षम करणे या उद्देशानं सुरू करण्यात आलेली स्कीम आहे. योजनेची अंमलबजावणी कोणत्या कालावधीसाठी होणार आहे? या योजनेची अंमलबजावणी 2023-24 ते 2025-26 या कालावधीसाठी योजना राबवली जाणार आहे. 23-24 ते 25-26 योजनेच्या अंमलबजावणीचा कालावधी कोणता असणार आहे असं जर विचारलं तर 2023-24 ते 25-26. लक्षात आली? स्मार्ट पीडीएस योजना, स्कीम फॉर मॉडर्नायझेशन. कशाचं मॉडर्नायझेशन करायचं? स्कीम फॉर मॉडर्नायझेशन अँड रिफॉर्म्स. लक्षात आलं? स्कीम फॉर मॉडर्नायझेशन अँड रिफॉर्म्स. कशाद्वारे हे करायचंय? थ्रू टेक्नॉलॉजी आणि पीडीएस पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. अशा प्रकारची योजना आहे. योजनेचा उद्देश तुम्हाला सांगितला. योजनेच्या अंमलबजावणीचा कालावधी आपण पाहिला 2023-24, 2025-26 हा कालावधी आहे. केंद्र सरकार योजना राबवत आहे. कशासाठी राबवतं हे लक्षात ठेवायचं. याच्यावरचा प्रश्न कसा असेल हे आपण विचार करूया. केंद्र सरकारनं स्मार्ट पीडीएफ योजना खालीलपैकी कोणत्या उद्देशानं सुरू केली? उच्च शिक्षण देणं, अन्नधान्याची गळती रोखणं, तेलाच्या किमती कमी करणं, तरुणांच्या कौशल्य विकासामध्ये सुधारणा करणं. अन्नधान्याची गळती रोखणं आणि वितरण कार्यप्रणाली जी आहे ती कार्यक्षम करणं या उद्देशानं केंद्र सरकारनं स्मार्ट पीडीएफ योजना सुरू करण्यात आलेली आहे. स्मार्टचा अर्थ मी तुम्हाला सांगितला, स्कीम फॉर मॉडर्नायझेशन अँड रिफॉर्म्स थ्रू टेक्नॉलॉजी, स्मार्ट. आणि
पीडीएसचं आपण काय पाहिलेलं होतं, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. अशा प्रकारे स्मार्ट पीडीएफ योजना केंद्र सरकारची अन्नधान्याची गळती रोखण्यासाठी. एवढेच लक्षात ठेवा, लक्षात राहील. आता आपण पुढे जाऊया. पुढची योजना पीएम कुसुम योजना, महत्वाची योजना. खरे तर विचार केला तर पीएम कुसुम योजना 2019 मध्ये सुरू झाली. अलीकडच्या कालावधीमध्ये ती चर्चेत आहे म्हणून आपण अभ्यासता. कधी सुरुवात झाली होती योजनेची? 2019 मध्ये. काय योजना आहे? तुम्हाला इथे पाईप दिसतोय, वरती तुम्हाला सौर ऊर्जेचे हे पॅनल्स दिसत आहेत. दिसताय का? याच्यावर तुम्हाला काय अंदाज लावता येतो का पीएम कुसुम योजनेचा? सौर क्षमता जोडायची आहे, ह्याचं उद्दिष्ट ठेवलं या योजनेचं. आपण पाहूयात या योजनेचं उद्दिष्ट. पीएम कुसुम योजना कधी सुरू करण्यात आलेली होती? मी म्हटलं 2019 लाच सुरू करण्यात आली. पहिला प्रश्न तुमच्या लक्षात आला. तुम्ही म्हणाल का चर्चेत आहे? या योजनेनं 2026 पर्यंतचं एक लक्ष ठेवलं आहे. 2026 पर्यंतचं. कोणतं 2026 पर्यंतचं लक्ष ठेवलेलं आहे? या 2026 पर्यंत पीएम कुसुम योजनेचं लक्ष आहे की 34,800 मेगावॅट सौर क्षमता आपल्याला जोडायची. उद्दिष्ट काय पहा, 34,800 मेगावॅट सौर क्षमतेची जोडणी करायची आपल्याला. हे उद्दिष्ट 2026 पर्यंत साध्य करायचे. 2026 पर्यंत हे उद्दिष्ट साध्य करायचं. पीएम कुसुम योजना 2019 मध्ये सुरू झाली. 2026 उद्दिष्ट 34,800 मेगावॅट सौर क्षमतेची आपल्याला जोडणी करायची आहे. मग त्यासाठी सरकार जवळजवळ 35,000 कोटी रुपये खर्च करणार आहे. आता याच्यामध्ये काय केलं जाणार आहे पहा. शेतकऱ्यांना सबसिडी मिळते, पण कशासाठी सबसिडी मिळते पहा. एक एक गोष्ट आपण समजावून घेऊया. सौर पंप आणि ग्रीड कनेक्टेड प्लांट यासाठी शेतकऱ्यांना सबसिडी मिळते. कशासाठी सबसिडी मिळते ते अगोदर आपण लक्षात घ्या. कशासाठी आपण म्हणतोय? सौर पंप, सौर पंप व आणखी कशासाठी सबसिडी मिळते? ग्रीड कनेक्टेड प्लांट असतील तर त्याला सबसिडी मिळते. ग्रीड हे आपल्याला विधानात विचारतात. प्लांट यासाठी सबसिडी मिळते. पीएम कुसुम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कशासाठी सबसिडी मिळते? पहिली गोष्ट कशासाठी सबसिडी मिळते? सौर पंप व ग्रीड कनेक्टेड प्लांट साठी सबसिडी मिळते. किती टक्के सबसिडी मिळते? 30 ते 50% सबसिडी मिळते. किती टक्के सबसिडी मिळते? 30 ते 50% सबसिडी मिळते. लक्षात आले? दोन वेगवेगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी 2026चा उद्दिष्ट एक अभ्यासला. त्याच्यानंतर आपण शेतकऱ्यांना सबसिडी मिळते या योजनेअंतर्गत असं म्हटलं. कशासाठी सबसिडी मिळते आपल्या लक्षात आलं? सौर पंप ग्रीड कनेक्टेड प्लांट साठी सबसिडी मिळते. किती मिळते हा पण प्रश्न विचारला. 30 ते 50% सबसिडी मिळते. मग या ठिकाणी आपल्याला दिसतंय हा पंप आणि मग इथे तुम्हाला सौर पंप दिसतोय, तो की सौर पॅनेल बसवले त्याच्या आधारे चालू असणारा पंप. सौर पंप आणि ग्रीड कनेक्टेड प्लांट यासाठी 30 ते 50% सबसिडी मिळते. आता विचार करायचा उद्देश काय आहे? ग्रामीण भागात आहे. ग्रामीण भागामध्ये काय करायचं आहे? ग्रीड कनेक्टेड प्लांट जे आहेत त्याचं अवलंबित्व कमी करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे? ऑफ ग्रीड सोलर पंप बसवायचे. याचं उद्दिष्ट काय पहा. ऑफ ग्रीड सोलर पंप बसवणे. सोलर ऑफ ग्रीड सोलर पंप बसविणे आणि ऑफ ग्रीड सोलर पंप बसवणं आणि कशाचं अवलंबित्व कमी करणं तर ग्रीडवरील अवलंबित्व कमी करायचं आहे. ग्रीड कनेक्टेड भागामध्ये ग्रीडवरील अवलंबित्व कमी करायचं आणि ऑफ ग्रीड सोलर पंप बसवण्याचं उद्दिष्ट या योजनेचं आहे. लक्षात आलं? याच्यावरती मग सरकारने काय उद्दिष्ट ठेवले? सौर ऊर्जेवर चालणारे कृषी पंप बसवले जाणारे. किती कृषी पंप बसवायचे सौर ऊर्जेवर चालणारे? सौर ऊर्जेवर चालणारे 20 लाख कृषी पंप बसवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. 20 लाख सौर ऊर्जेवर चालणारे
20 लाख कृषी पंप बसवण्याचं सरकारनं उद्दिष्ट ठेवलं. हे उद्दिष्ट लक्षात आलं तुमच्या? सौर ऊर्जेवर चालणारे किती कृषी पंप बसवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे? तर 20 लाख कृषी पंप बसवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. लक्षात आलं? आणि आणखी एक उद्दिष्ट आपल्याला असं सांगता येईल की 15 लाख कृषी पंप सोलरमध्ये रूपांतरित करायचे. अगोदर ग्रीडशी जोडले गेलेले आहेत ते 15 लाख कृषी पंप सोलरमध्ये रूपांतरित केले जाणार आहेत. तशा प्रकारे PM कुसुम योजनेचं उद्दिष्ट आहे. लक्षात आलं? सौर पंप, ग्रीड कनेक्टेड प्लांट यासाठी 30 ते 50% सबसिडी मिळते. ऑफ ग्रीड सोलर पंप बसवणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. 20 लाख कृषी पंप बसवणं हे उद्दिष्ट आहे. आणि 2026 पर्यंत 34,800 मेगावॅट सौर क्षमतेची जोडणी करणं हे याचं उद्दिष्ट आहे. मग याच्यावरती आपण कसा प्रश्न येईल ते पाहूयात. प्रश्न पहा. मार्च 2026 पर्यंत 34,422 कोटी रुपयांच्या निधीसह 34,800 मेगावॅट सौर क्षमता जोडणं हे खालीलपैकी कोणत्या योजनेचं उद्दिष्ट आहे? PM वीज योजना, PM सौर पंप योजना, PM कुसुम योजना, PM ग्रीड सोलर पंप योजना, अशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला विचारतील. मग PM कुसुम योजना हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पहा. PM कुसुम योजनेच्या उद्दिष्टानुसार सौर ऊर्जेवर चालणारे किती लाख कृषी पंप बसवण्यात येणार आहेत? किती? 20 लाख कृषी पंप बसवण्यात येणार. सौर ऊर्जेवर चालणारे किती कृषी पंप बसवले जातील? आपण काय म्हटलेलं होतं? 20 लाख. लक्षात आलं? पुढचा प्रश्न पाहूयात. PM कुसुम योजनेअंतर्गत सौर पंप आणि ग्रीड कनेक्टेड प्लांटसाठी शेतकऱ्यांना किती टक्केपर्यंत सबसिडी प्राप्त होते? 30 ते 50% पर्यंत सबसिडी प्राप्त होते असा आपण विचार केला होता का? तर अशा प्रकारे हे आज आपण काही योजना पाहिल्या, काही नेमणुका पाहिल्या आणि काही विविध राज्यांच्या योजनांचा अभ्यास या ठिकाणी आपण केला. तर या ठिकाणी आजचा हा आपला भाग या ठिकाणी आपण थांबतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.